अच्छा वादा करती हूँ, सिर्फ जवान मर्दी भेजोगे तो मजे है तुम्हें। हाँ, प्रदीप भाईजान तशरीफ लाइए, माशाल्लाह इंतजार हो रहा है आपका। संडेचा दिवस होता. आम्ही फक्त टाइमपास म्हणून केरला टुरिस्ट मूवी पाहण्यासाठी आलो. वाटलं काहीतरी वेगळं पाहायला भेटतं. जेव्हा हा मूवी येऊन इथं पाहिला, याच्यामध्ये आम्हाला जे सीन पाहायला भेटले, आपण कुठं चाललो, धर्म कुठं गेलाय किंवा मूवीतून जे पाहायला भेटलंय ना, ते तुम्ही स्वतः येऊन पाहण्यासारखे आपल्या फॅमिलीसोबत आपल्या मुलांना दाखवलं पाहिजे. आपण एकत्रित का होत नाही, आपण आपल्या धर्माचा पुढं संचार का करीत नाही, मुलांना का शिकवित नाही, जनरेशन झेड कुठं चालली आहे किंवा आणि ही गोष्ट खूप लांबची नाही आहे, 2025मध्ये झालेल्या गोष्टी आहेत. याच्यासाठी आपण आत्ता जागे झालं पाहिजे. मूवी आलाय, नक्की तुम्ही पहा. हा एक एंटरटेनमेंट पर्पज नाही आहे, हा एक लर्निंग पर्पज आहे. त्यामुळे सर्वांनी पाहिलं पाहिजे, गावात खेड्यातून शहरापासून सिटीपासून सर्वांनी. बरं, तुम्हाला काय म्हणणं आहे? हिंदू राष्ट्र झालं पाहिजे ही एक मागणी आहे. सर्वांनी मूवी म्हणून न बघता, मनोरंजन म्हणून न बघता, आपल्या धर्मासाठी आणि आपल्या हिंदू धर्मासाठी सर्व आपल्या परिवाराला आणि मुलामुलींना हा मूवी दाखवा. खूप काही शिकण्यासारखं आहे. खूप काही ज्या लेवलचा अत्याचार मूवीमध्ये दाखवला आहे त्या लेवलचा तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. अक्षरशः आपल्याला कळकळून आतून असं वाईट वाटेल ह्या लेवलचे सीन त्याच्यात दाखवलेले आहे. विनंती एवढीच आहे की आपल्या 9वी 10वीच्या बहिणींना सर्वांना त्यांना या मूवी त्यातून शिका काहीतरी. कुठल्याही मुलींनी, हिंदू धर्माच्या म्हणा कुठल्याही धर्माच्या मुलींनी कुठल्याही वेगळ्या धर्मास बळी पडू नये. आणि तर धर्माचा विषय नाही, प्रत्येकाने आपापल्या धर्माच्या तुमचा नजरिया साफ असावा. कारण की पुरुषांचे काय हेतू आहे हे तुम्हाला माहितीच नाही आहे. सगळ्यांनी हर हर महादेव, जय श्रीराम.